काय तुम्हाला वारंवार मुतखड्याचा त्रास होतोय का? तर थांबा, तुमचं शरीर काहीतरी सिग्नल देतंय. शरीरामध्ये काहीतरी इम्बॅलन्स झाल्याचा. तर इम्बॅलन्स म्हणजे काय? तर चला पाहूयात. आपल्या घशाच्या मागे एक पॅराथायरॉईड नावाची ग्रंथी असते. ती शरीरात कॅल्शियमला बॅलन्स करते आणि त्यामध्ये काही इम्बॅलन्स झाला तर कॅल्शियमच्या शरीरामध्ये प्रमाण वाढते. लघवीमध्ये कॅल्शियम, ऑक्झॅलेट व युरिक ॲसिडचे प्रमाण जर वाढले तर वारंवार मुतखडा होण्याची शक्यता असते. आहारात सिट्रेटचे प्रमाण कमी असणे. सिट्रेट हे नॅचरली युरिन क्रिस्टल एकमेकांना बाइंडिंग होण्यापासून थांबवते. त्यामुळे नॅचरली खडा तयार होण्याची प्रोसेस ही कमी होते. आहारात सिट्रेट वाढवण्यासाठी संत्री, मोसंबी, लिंबू यांचे प्रमाण वाढवावे. ॲनिमल प्रोटीन किंवा मीठ जास्त असेल तरी देखील वारंवार मुतखडा होण्याची शक्यता असते. जर पाण्याचे प्रमाण शरीरात कमी असेल तर लघवी घट्ट होते. त्यामुळे युरिन क्षार एकमेकाला चिकटले जाऊन मुतखडा तयार होऊ शकतो. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर कॅल्शियमच्या गोळ्या जास्त घेत असाल किंवा तुमची आनुवंशिक हिस्ट्री असेल तरी देखील तुम्हाला वारंवार मुतखडा होण्याची शक्यता असते. मुतखडा वारंवार होत असेल तर होमिओपॅथीचे उपचार अवश्य घ्या.